नमस्कार. जगभरात सध्या डॉलर हा एक अत्यंत चर्चेचा विषय निर्माण झालेला आहे. गेले सुमारे 100 वर्ष जगावर एका अर्थाने डॉलरने राज्य केलं आहे. डॉलरचं वर्चस्व, दादागिरी, शब्द काही वापरा, ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला जगात दिसते आहे. ही दादागिरी किती आहे, हे वर्चस्व किती आहे, कशामुळे डॉलर या स्थितीला येऊन पोहोचला आहे, अमेरिकेने काही विशेष प्रयत्न त्यासाठी केले का, आता हे चर्चेत का आलंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती काळ डॉलरची ही परिस्थिती राहणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, जगात डॉलरची दादागिरी आहे म्हणजे नेमकं काय हो? आपण जर बघितलं तर लक्षात येईल, प्रत्येक देशाकडे एक विदेशी चलनाचा साठा असतो. तो साठा कोणत्या स्वरूपात, कोणत्या चलनात देशांनी ठेवायचा हे त्या देशांना ठरवावं लागतं. आणि आज असं लक्षात येतं की जगातल्या सुमारे 200 पेक्षा जास्त देशांचा हा विदेशी चलनाचा साठा 60% साठा हा डॉलरमध्ये ठेवलेला आहे. इतकं डॉलरवर विश्वास या जगातल्या देशांचा आहे. जगात आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो, आयात निर्यातीचा. त्याच्यात जी बिलं होतात ती कोणत्या चलनामध्ये बिलं केली जातात, हेही एक महत्त्वाचं मापक आपल्याला मानता येईल. आपल्याला माहिती असेल की सुमारे 80 ते 90% बिलिंग हे आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरमध्ये केलं जातं. तिसरं एक मापक आहे, आणि ते मापक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी गुंतवणूक केली जाते किंवा जी कर्ज घेतली जातात, ही कोणत्या चलनात होतात, तर त्याचंही उत्तर प्रामुख्याने डॉलरमध्येच ही कर्ज दिली जातात किंवा गुंतवणूक केली जाते. थोडक्यात काय, व्यापार असो, विदेशी चलनाची गंगाजळी असो, किंवा मी आत्ता म्हटलं तसं गुंतवणूक किंवा कर्ज असो, या सगळ्यांसाठी माध्यम जे आहे ते डॉलर हे आहे. आणि त्यामुळे डॉलरची एक वर्चस्वाची स्थिती, दादागिरीची स्थिती, आधिसत्ता असल्याची एक स्थिती जगामध्ये आहे. आणि मी म्हटलं तसं गेली सुमारे 100 वर्ष ही स्थिती आहे. जगात खातं सेटल करण्यासाठी एक स्विफ्ट नावाची प्रक्रिया आहे, व्यवस्था आहे. तिच्यावर सुद्धा आता डॉलरचंच वर्चस्व आहे. नेमकं हे कशामुळे झालं, तर आपल्या लक्षामध्ये असं येईल की आज अमेरिकेकडे एक लष्करी आणि एक भूराजकीय अशी ताकद आहे, शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या चलनाला महत्त्व प्राप्त करून दिलं आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे एक विश्वास. जागतिक विषय किंवा नियम यांची जर अंमलबजावणी करायची असली तर ती कोण करू शकेल, असा एक विश्वास अमेरिकेवर सर्व जगाचा आहे. आणि त्यामुळे डॉलरला महत्त्व येत गेलं आहे. शिवाय अमेरिकेतली बाजारपेठ सर्वात मोठी आणि लिक्विड, ज्याला तरल म्हणता येईल, अशी आहे. आणि म्हणून US ट्रेजरी बिल्स अँड बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली जाते. तसंच वॉल स्ट्रीट याची सुद्धा व्यवस्था ही अतिशय नियमाला धरून मोठी आणि तरल आहे. या सगळ्यांचा एक परिणाम म्हणजे आपल्याला आज डॉलरची स्थिती ही अशी एक दादागिरीची असू शकते असं म्हणता येईल. मग मनात प्रश्न असा येऊ शकतो की डॉलरच्या आधी काय व्यवस्था होती. मला वाटतं तेही समजायला अगदी सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रेट ब्रिटन किंवा इंग्लंड हे एक राज्य असं होतं की ज्यांचा सगळ्या जगामध्ये डंका होता. आणि असं म्हटलं जात होतं की यांची सत्ता इतकी विस्तृत आहे, इतकी पसरलेली आहे की त्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. म्हणजे सूर्य कुठूनही उगवला आणि कुठेही मावळला, तो ज्या ज्या देशांवर असतो त्या त्या देशांवर ब्रिटिशांची सत्ता होती.
मग एवढं मोठं साम्राज्य ज्या देशाचं होतं त्या देशाचं चलन म्हणजेच पाऊंड स्टर्लिंग हे त्या काळी जगाचं चलन असं होतं. मग पाऊंड स्टर्लिंग जाऊन डॉलर आला कसा? काही विशेष प्रयत्न त्यासाठी केले गेले का? मला वाटतं काही थोड्याशा ऐतिहासिक घडामोडींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. पहिलं महायुद्ध, जगातले सगळे देश दोन गटात विभागले गेले. एकांना म्हटलं गेलं मित्र राष्ट्र, एकांना म्हटलं गेलं शत्रू राष्ट्र. फार मोठ्या प्रमाणावर दीर्घकाळ हे युद्ध चाललं आणि बहुतेक सगळ्या देशांना या युद्धाची झळ लागली. परिणामतः उत्पादन घटलं, त्यामुळे रोजगार घटला, उत्पन्न घटलं आणि एक प्रकारची मंदी अशी स्थिती जगामध्ये आलेली आपल्याला. या मंदीतनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे आणि तो एक पारंपरिक उपाय म्हणजे ज्याला मॉनेटरी मेजर्स म्हणतात. म्हणजे काय तर व्याजदर कमी करा आणि जास्तीत जास्त पैसा बाजारात उपलब्ध करून द्या. ज्या योगे लोकांच्या जवळ पैसा येईल, मागणी वाढेल आणि त्यातनं मंदी जाईल. हा एक पारंपरिक मौद्रिक उपाय मॉनेटरी मेजर त्या काळी अवलंबलं गेलं, जसं इतर वेळेला अवलंबलं जातं. त्यामुळे काही परिणाम होईल अशी अपेक्षा होती, परंतु याचा परिणाम झाला नाही आणि त्यामुळे ही रेमेडी अपुरी आहे असं त्यावेळेचे अर्थतज्ञ कीन्स यांनी सांगितलं आणि रोजगार वाढवल्याशिवाय या मंदीतनं मार्ग निघणार नाही असा एक उपाय त्यावेळेला कीन्स यांनी सांगितला. 1924 ते 1929 या काळात ही सगळी धडपड चालू होती. आता ही धडपड चालू असताना न्यूयॉर्कचा शेअर बाजार 29 साली कोसळला. बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आणि ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्यामुळे बँका कोलमडल्या, लोकांचे डिपॉझिट्स गेले आणि परिणामतः फेडरल रिझर्व्ह म्हणजे मध्यवर्ती बँकेने अमेरिकेच्या इंटरेस्ट रेट कमी करून आणि जास्ती पैसा बाजारात ओतायला नकार दिला. ही घटना 1929ची आणि त्यामुळे अमेरिकेत रिसेशन आलं, स्टॉक मार्केट कोलॅप्स झालंय, बँका बंद पडल्या, डिपॉझिटर्सचे पैसे गेले, मंदी बाजारामध्ये आलेली आहे, प्रोडक्शन 50% कमी झालंय, नोकऱ्या फक्त 25% शिल्लक राहिल्या आणि आता असं हे अमेरिकेतलं मंदीचं वातावरण युरोपात पण पसरलं. त्याला म्हणतात 1930ची महामंदी. ही महामंदी आल्यानंतर कीन्सनी पुन्हा आपलं जे काही उपायाचं सजेशन होतं ते केलं आणि त्याला त्यांनी म्हटलं एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर. यातनं जर बाहेर पडायचं असेल तर 2 स्तरावर काम करायला लागेल असं कीन्सनी सुचवलं. फक्त मॉनेटरी मेजर्स पुरणार नाही तर जोडीला फिस्कल मेजर्स सुद्धा घ्यावे लागते. म्हणजे काय तर पैसा बाजारात जास्ती द्यायचा, याच्याच जोडीला शासनाने नोकऱ्या निर्माण करायच्या, लोकांना पगार द्यायचा. या नोकऱ्या कुठे निर्माण करायच्या तर कीन्सने असं म्हटलं की ज्याला पब्लिक वर्क्स म्हणतात, म्हणजेच रस्ते बांधणी असेल, धरण बांधणी असेल, विजेचे प्रकल्प असतील, विमानतळ असतील, अशा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकारने खर्च करायचा, लोकांना नोकऱ्या द्यायच्या आणि त्याच्यातनं मग या मंदीतनं मार्ग काढता येईल असं त्यांनी सांगितलं. 1929-30च्या दरम्यान हे सगळं झाल्यानंतर हे सगळं जर अंमलात आणायचं असेल तर सरकारकडे पैसा पाहिजे आणि इकडे तर मंदी आहे, त्यामुळे करांचं उत्पन्न सरकारांचं कमी आहे, पण पैसा तर बाजारात जास्ती द्यायचा आहे, लोकांना नोकऱ्या तर द्यायच्या आहे. म्हणून मग एक सजेशन अशी आली की गोल्ड स्टँडर्ड ठेवायची गरज काय, कारण गोल्ड स्टँडर्ड तोपर्यंत होतं म्हणजे काय तर चलन आणि सरकारकडचा सोन्याचा साठा याच्यामध्ये काही ना काहीतरी लिंकेज होतं. हे लिंकेज असल्यामुळे हवे तेवढ्या नोटा छापता येत नव्हत्या, हवं तेवढं चलन बाजारात आणता येत नव्हतं.
गोल्ड स्टँडर्ड काढून टाकलं तर चलनाची वाढ करता येईल आणि चलनाची वाढ करून मग एम्प्लॉयमेंट पण सुधारता येईल, म्हणजे वाढवता येईल आणि लोकांच्या हातामध्ये पैसा देऊन मंदीवर मात करता येईल. असा एक फिस्कल डेफिसिट असणारं बजेट आणि मनी बाजारात सप्लाय वाढवावा अशी दुहेरी योजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली. 1931 मध्ये पहिल्यांदा ब्रिटनने गोल्ड स्टँडर्ड सोडलं आणि एकदा ब्रिटनने गोल्ड स्टँडर्ड सोडले म्हटल्याबरोबर जगातल्या अनेक देशांनी आपलं चलनाचं आणि सोन्याचं नातं हे संपवून टाकलं. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना चलन इश्यू करण्यासाठी थोडासा हात मोकळा मिळाला. अमेरिका एकच देश असा होता की ज्या देशाने मात्र आपलं सोन्याचं आणि चलनाचं नातं सोडलं नाही. अमेरिकेने सांगितलं की $35 1 अंश सोनं हे आम्ही देऊ, म्हणजेच 1 अंशाच्या सोन्याच्या पाठिंब्यावर $35 इतकं चलन हे आम्ही काढू असं त्यांनी सांगितलं. ही रचना साधारणपणे झाली 1934-35 पासून. आता कल्पना आपण करू शकतो, एकच देश असा आहे की ज्याचं चलन सोन्यात कन्व्हर्ट होणार आहे. किती सोन्याचा साठा होता त्यावेळेला अमेरिकेकडे? जगातल्या सोन्यापैकी 80% सोनं हे एकट्या अमेरिकेकडे होतं. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि ही व्यवस्था निर्माण झाली. पुढे 44 साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी एक ब्रेटन वुड्स नावाचा करार, ब्रेटन वुड्स येथे करार झाला म्हणून त्याचं नाव ब्रेटन वुड्स करार. या करारानुसार जर बाकीच्या देशांचं चलन सोन्याशी नाहीये पण अमेरिकेचं चलन सोन्याशी जोडलेलं आहे, तर बाकीच्या सगळ्या देशांनी आपली चलनं ही अमेरिकेच्या डॉलर बरोबर जोडली, ज्याला इंग्रजीमध्ये पेज टू डॉलर असं म्हणतात. हे सगळं अमेरिकेने आपल्या डॉलर बरोबर जोडून घेतलं. त्यामुळे अमेरिकेचं चलन स्ट्रॉंग झालं. सगळे देश आपल्या चलनाची किंमत ही अमेरिकेच्या डॉलरच्या स्वरूपात मोजायला सुरुवात केली. 44 साल. त्याच वेळेला 2 संस्था अस्तित्वात आल्या. एकाचं नाव आहे IMF आणि दुसऱ्याचं नाव आहे वर्ल्ड बँक. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेचं खरं नाव आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. त्या नावातच आपल्या लक्षात येईल की रिकन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंटसाठी जे देश 2 महायुद्धामध्ये होरपळले, ज्यांच्या सगळ्या व्यवस्था अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्या, त्यांचं पुनर्निर्माण करणं आणि विकास करणं याला मदत करण्यासाठी ही वर्ल्ड बँक स्थापन झाली. आता वर्ल्ड बँकेकडे पैसा आला कुठून? तर ज्यांनी दोन्ही महायुद्धात भाग घेतला नाही पण लढणाऱ्या देशांना कर्ज पुरवठा केला, अशा अमेरिकेने हे भांडवल वर्ल्ड बँकेकडे मोठ्या प्रमाणावर दिलं. स्वाभाविकपणे ते डॉलरमध्ये आलं आणि अमेरिकेने हे डॉलर जे वर्ल्ड बँकेला दिले ते वर्ल्ड बँकेने आणि IMFने मदतीच्या स्वरूपात इतर देशांना द्यायला सुरुवात केली. मग ही मदत कर्ज स्वरूपात असेल, लोन विदाउट इंटरेस्ट असेल, लोन विथ लिबरल टर्म्स असेल, किंवा अर्थसहाय्य म्हणजे सबसिडीच्या स्वरूपात असेल, ग्रँट्सच्या स्वरूपात असेल, असे हे डॉलर्स जगात सगळीकडे फिरायला लागले. आता ज्यांच्याकडे डॉलर्स आले त्यांना विकास करायचा आहे, पुनर्निर्माण करायचं आहे, म्हणजे खरेदी करणं भाग आहे. ती खरेदी करण्यासाठी त्यांनी ते डॉलर्स वापरले आणि त्यामुळे जगामध्ये डॉलरचं चलनवलन फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. डॉलरची गरज कशी वाढली याचं हे एक मोठं उदाहरण. दुसरं, साधारणपणे 55 सालापासून ते 75 सालापर्यंत अमेरिकेने व्हिएतनाम बरोबर युद्ध केलं. बघा, 20 वर्षाचा कालावधी आहे आणि हे युद्ध करण्यासाठी अमेरिकेने फार मोठ्या प्रमाणावर खर्च केला. हा खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चलन छापलं आणि म्हणून डॉलर्स खूप मोठ्या प्रमाणावर
बाजारात आले, हे दुसरं एक कारण झालं. तिसरं एक कारण झालं ते म्हणजे 1970 साली पहिल्यांदा अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात तूट आली, ज्याला ट्रेड डेफिसिट असं म्हणतात. म्हणजेच अमेरिकेची निर्यात कमी आणि आयात जास्ती अशी परिस्थिती आली आणि मग ही भरून काढण्यासाठी डॉलरचा सप्लाय पुन्हा वाढला. या सगळ्यामुळे बाजारामध्ये डॉलर खूप मोठ्या प्रमाणावर इश्यू झाले आणि तरी अमेरिका म्हणत होती काय की आम्ही $35 बदल्यात 1 अंश सोनं द्यायला तयार आहोत. लोकांना शंका यायला लागली जगातल्या, एवढे डॉलर बाजारात आले. आकडेवारी असं सांगते 10 अब्ज डॉलरचं सोनं हे अमेरिकेकडे होतं, पण अमेरिकेच्या सिक्युरिटीज म्हणजेच बॉन्ड्स अँड बिल्स ही मात्र 80 अब्ज डॉलर्सची बाजारामध्ये होती. त्यामुळे शंका अशी यायला लागली की खरोखर अमेरिका, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं तर वाढलं नाही अमेरिकेकडचं, डॉलर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि म्हणून काही देशांनी डॉलर देऊन सोनं घ्यायला सुरुवात केली. ही गोष्ट साधारण 71 सालची आहे. स्वित्झर्लंडने साधारण $50 मिलियन अमेरिकेला दिले आणि तेवढ्या बदल्यात $35 1 अंश सोनं याप्रमाणे सोनं घेतलं. फ्रान्सने $91 मिलियन दिले आणि सोनं घेतलं. युकेने 3 बिलियन 3 अब्ज हे 11 ऑगस्ट 71 रोजी अमेरिकेला दिले आणि काय घेतलं, सोनं घेतलं. परिणाम काय झाला, अमेरिकेकडचा सोन्याचा साठा घटत चालला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनेक देशांनाही असं वाटायला लागलं की आता खरोखर अमेरिकेची क्षमता आहे का, कारण हे मोठे मोठे देश स्वित्झर्लंड असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, हे डॉलर देऊन सोनं घेत आहेत. त्यामुळे एक अविश्वास असा निर्माण झाला. म्हणून 11 ऑगस्टची ही घटना झाल्याबरोबर 15 ऑगस्टला तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी एक शॉक जगाला दिला आणि त्यांनी डिक्लेअर केलं की इथून पुढे डॉलरचं सोन्यामध्ये कन्व्हर्शन आम्ही करणार नाही. आमच्या डॉलरचा सोन्याशी संबंध संपला. म्हणजेच काय झालं, इतर देशांची चलनं जशी होती तसंच डॉलर हे चलन सुद्धा झालं, त्याला पाठिंबा सोन्याचा राहिला नाही. ही 71 सालची गोष्ट आहे. याच्यामध्ये एक आणखीन घटना घडली. ती घटना घडली 67च्या सुमारास. 1967 मध्ये इस्रायलने अरब देशांच्या बरोबर तिसऱ्यांदा युद्ध केलं आणि काही थोडा भूप्रदेश ताब्यात घेतला. हा भूप्रदेश ताब्यात घेतल्यामुळे एक अरब देशांमध्ये संतापाची लाट होती. त्याचा उद्रेक साधारणपणे ऑक्टोबर 73 मध्ये झाला आणि इजिप्त आणि सिरिया यांनी इस्रायलवर एक मोठा हल्ला केला. त्याला सौदी अरेबियाने मदत केली आणि या हल्ल्यामध्ये अमेरिकेने इस्रायलला सुमारे $2.2 अब्ज मदत केली. कल्पना करा आता, अमेरिका आहे अवलंबून तेलासाठी सौदीवर आणि इतर ओपेक देशांवर आणि त्यांच्याबरोबर युद्ध करतोय इस्रायल आणि इस्रायलला मदत करते अमेरिका. आता ही मदत अमेरिकेने इस्रायलला केल्यामुळे सौदी आणि इतर ओपेक देश रागावले आणि ते रागावल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी सूड उगवण्यासाठी अमेरिकेवर निर्बंध लादले, सँक्शन्स. अलीकडच्या काळात आपण बघतोय की अमेरिका सँक्शन्स लावते, पण त्या 73 साली ओपेक या सगळ्या देशांनी मिळून अमेरिकेवर सँक्शन्स लावले. किंमत तेलाची वाढवून टाकली आणि त्यामुळे अमेरिका अडचणीत आली. कारण काय, तर अमेरिकेच्या एकूण कन्झम्पशनपैकी 70% पेट्रोलियम हे आयात केलं जात होतं आणि 85% क्रूड ऑइल हे आयात केलं जात होतं. याच्यावर बंधन आली, याच्या किमती वाढल्या,
त्यामुळे ओपेक देशांबरोबर काहीतरी कॉम्प्रोमाइज करण्याची आवश्यकता ही अमेरिकेला निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अत्यंत राजनैतिकदृष्ट्या हुशार असलेल्या अमेरिकेने 1974 साली एक सौदी अरेबियाबरोबर करार केला. आणि करारात काय म्हटलं की आम्ही तुम्हाला इस्रायल बरोबरच्या युद्धासाठी मदत करू, फक्त आमची एकच अट आहे, म्हणजे आमचे सैनिक तुमच्यासाठी लढतील, आमची सगळी आयुध शस्त्रास्त्र ही तुमच्यासाठी वापरली जातील, तुमचं संरक्षण आम्ही करू, तेलाचं संरक्षण करू, सीमांचं संरक्षण करू. आणि याच्या बदल्यात काय ठरलं? याच्या बदल्यात अमेरिकेने एकच सांगितलं, आम्हाला पैसे वगैरे काही नको, तुम्ही फक्त तुमच्या तेलाच्या किमती ज्या आहेत ना त्या डॉलरच्या भाषेमध्ये कोट करा, बिलं कराल ती डॉलरच्या भाषेमध्ये करा, पैसे जे घ्याल ते डॉलरमध्ये घ्या. आता एका दृष्टीने बघितलं तरी फारच चांगली ऑफर आहे. आपल्याला मिलिटरीवर खर्च करायचा नाही, संरक्षणावर खर्च करायचा नाही, सगळं अमेरिके करणार, आपले सैनिक पण लढणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला पैसे पण द्यायचे नाही, जे आपण तेल विकतोय ते फक्त डॉलरच्या भाषेत विकायचं. सौदीने तो करार मान्य केला आणि मग सगळ्या ओपेक देशांनी त्या कराराला संमती दिली. परिणाम काय झाला? सगळं जगातलं ऑइल विक्री होताना डॉलरच्या भाषेत विक्री व्हायला लागलं. त्यामुळे पेमेंट करायचं ते पण डॉलरमध्ये करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि जगातल्या सगळ्या देशांना डॉलरची गरज निर्माण झाली. बघा, अमेरिकेने सोडलं 71 साली सोन्याबरोबरचं आपलं नातं आणि 74 साली हा करार करून पुन्हा डॉलरची मागणी जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढवून टाकली. आणि मागणी वाढवल्यामुळे कुठल्याही सोन्याचा पाठिंबा नसताना सुद्धा अमेरिकेचा डॉलर जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणीमध्ये आला. ही परिस्थिती 74 पासून चालू झाली, ती साधारणपणे ही 86 सालापर्यंत चांगल्या स्थितीत होती. मग पुन्हा अमेरिकेला असं वाटायला लागलं की काहीतरी अजून केलं पाहिजे आणि ते त्यांनी केलं. त्याला म्हणतात उरुग्वे राऊंड ऑफ डिस्कशन्स, चर्चा फेरी. गॅट कराराची 8वी चर्चा फेरी 86 साली सुरू झाली आणि त्याच्यामध्ये व्यापार हाच फक्त मुक्त करायचा असं म्हटलं नाही, तर त्याच्या जोडीला सेवा व्यापार सुद्धा मुक्त करा, गुंतवणूक मुक्त करा आणि त्याच्या जोडीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि ॲग्रिकल्चर हे सुद्धा मुक्त करा असं त्या करारात आणलं. आता मित्रांनो, ही जी चर्चा सुरू झाली 86 मध्ये, तिचा शेवट 94 मध्ये झाला आणि 94 मध्ये WTOचे करार मंजूर झाले. त्याच्यात हे 4ही करार आले. ट्रिप्सचा करार आला, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर झालं, इन्व्हेस्टमेंटचा करार झाला. मला असं वाटतं हे करार करण्यामध्ये, आता सांगा इन्व्हेस्टमेंट करायची आणि मार्केट खुलं आहे, कोण इन्व्हेस्टमेंट करू शकेल? ज्याच्याकडे इन्व्हेस्टेबल फंड्स आहेत ते गुंतवणूक करणार, छोटे देश काय गुंतवणूक करणार? त्यामुळे स्वाभाविकपणे पुन्हा डॉलरशी सगळ्या जगामध्ये फिरायला सुरुवात झाली. पहिला मी सांगितला सोन्याशी नातं जोडलं म्हणून डॉलर पॉप्युलर झाला. दुसरं मी सांगितलं 44 साली IMF बरोबर जो करार झाला त्याच्यामध्ये सगळ्या देशांनी आपली चलनं डॉलरशी जोडून घेतली. तिसरं मी सांगितलं ते म्हणजे पेट्रो डॉलर्स. आणि आता चौथं जे सांगितलं ते म्हणजे WTO करार. 4 टप्प्यामध्ये डॉलरला स्थिर करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केलेला दिसतो. याच्या नंतरचा टप्पा आला तो 2008 आणि 2009 या साली, जेव्हा सबप्राईम क्रायसिस झाला अमेरिकेमध्ये आणि अनेक बँका बुडाल्या, मंदी आली. अशा वेळेला पुन्हा अमेरिकेने जुना पारंपरिक जो उपाय मॉनेटरी पॉलिसी म्हणजेच काय लिबरल धोरण, मोठ्या प्रमाणावर पैसा बाजारात आणा असं सांगितलं. आणि आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या काळामध्ये 2008च्या क्रायसिसच्या काळामध्ये
अमेरिकेने 4.5 ट्रिलियन डॉलर्स बाजारात आणले. आपली भारताची इकॉनॉमी अजून 3.9 3.95 याच्या आसपास ट्रिलियन ह्याच्या आसपास आहे आणि त्यावेळेला अमेरिकेने 4.5 ट्रिलियन इतकं नवीन चलन हे जगामध्ये आणलं. हे जगात चलन आल्याबरोबर काय झालं तर जगामध्ये डॉलरची मागणी पुन्हा टिकून राहिली. मला असं वाटतं की या सगळ्याचा परिणाम म्हणून अमेरिकेचा डॉलर हा जगामध्ये स्थिर झाला. लोकांना पर्याय राहिला नाही म्हणून ते आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह त्याच्यात गुंतवायला लागले. बिलिंग डॉलरमध्ये व्हायला लागलं. गुंतवणूक कर्ज सगळं डॉलरमध्ये व्हायला सुरुवात झाली. कारणं आपण बघितली डॉलर स्थिर होण्याची. आता पुढे काय आहे, भविष्य काय आहे? आजची स्थिती आपण बघितली. आता थोडी भविष्याची स्थिती बघूया. मित्रांनो, कोणत्याही देशाचं चलन हे जगात मान्यता तेव्हाच प्राप्त करू शकतं जेव्हा तो देश स्ट्रॉंग असेल, आर्थिक दृष्ट्या मिलिटरी दृष्ट्या तो स्ट्रॉंग असेल. आज अमेरिकेची आर्थिक स्थिती काय आहे याच्यावर अमेरिकेच्या चलनाची आगामी काळातली स्थिती ठरणार आहे. जर बघितलं तर लक्षात येईल की अमेरिकेचा GDP एक नंबरची अर्थव्यवस्था आहे, पण त्यांचा GDP हा साधारण 29.37 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. मी पुन्हा थोडी कंपॅरिझन भारताबरोबर करतो. आपण अजून 4 ट्रिलियनला पण पोहोचलो नाहीये आणि अमेरिका 29.37 ट्रिलियन डॉलर म्हणजे आपलं किती पट आहे आपण बघू शकतो. पण इतका मोठा GDPचा आकडा असताना सुद्धा अमेरिकेचं पब्लिक डेट कर्ज किती आहे ते आहे 36.2 ट्रिलियन डॉलर. म्हणजे GDPच्या 124% इतकं पब्लिक डेट आहे. कर्ज जास्ती. भारताचं कर्ज साधारण 80% आसपास आहे. अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट मी मग उल्लेख केला 70-71 साली पहिल्यांदा ट्रेड डेफिसिट आलं. आता अमेरिकेचं ट्रेड डेफिसिट वाढत जाऊन 78.2 बिलियन डॉलर्स इतकं ट्रेड डेफिसिट आहे. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट बघितला तर तो निगेटिव्ह आहे 200 बिलियन डॉलर्स. या सगळ्याचा परिणाम म्हणजेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर बोजा आता यायला लागलेला दिसतो आणि तो आपल्याला इतर देशांनी केलेल्या रिॲक्शन मध्ये पण दिसतो. कुठली रिॲक्शन आहे बघा. आता जे रिझर्व्ह करन्सीचा मी उल्लेख केला 60% रिझर्व्ह करन्सी अमेरिकेच्या डॉलरमध्ये आहे. त्याची तुलना करूया जरा. 2000 साली ग्लोबल करन्सी रिझर्व्ह डॉलरमध्ये 70% होते. 2023 साली ते 58.4% पर्यंत खाली आले. म्हणजेच डॉलरपेक्षा अन्य चलनात किंवा सोन्यात आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ठेवावं असं देशांनी सुरू केलेलं दिसतं. दुसरा एक निकष आहे आणि तो म्हणजे जागतिक इकॉनॉमिक आउटपुटमध्ये अमेरिकेचा वाटा किती. तर 1960 मध्ये US चा वाटा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटपुटमध्ये 40% होता. तो 23 मध्ये घटून फक्त 25% आलेला आहे. याचा अर्थ अमेरिकेचं कर्ज जास्ती झालेलं आहे, ट्रेड डेफिसिट आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट निगेटिव्ह आहे, इतर देशांचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह डॉलरमध्ये कमी होत चाललाय, अमेरिकेचं जागतिक आउटपुट मधलं शेअर कमी होत चाललाय. याच्या जोडीला एक घटना आणखीन 2016 साली घडली आणि ती म्हणजे IMFने रिझर्व्ह करन्सी म्हणून 4 आणखीन करन्सीज अमेरिकेच्या डॉलर व्यतिरिक्त स्वित्झर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांची चलनं रिझर्व्ह करन्सीज मध्ये ऍड केलेली आपल्याला दिसतात. एक आणखीन निकष मी सांगतो सध्याच्या अमेरिकेच्या स्थितीबद्दल आणि ती म्हणजे अमेरिकेचे जे ट्रेजरी बिल्स अँड बॉन्ड्स आहेत त्याचं होल्डिंग. 2000 साली चीनकडे 1.2 ट्रिलियन इतकं बिल्स अँड बॉन्ड्स होते. ते 24 साली 759 बिलियन पर्यंत कमी झाले.
जपानकडे 1.3 ट्रिलियन होते 2000 साली, ते घटून 1 ट्रिलियन झाले. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? हे दोन मोठे देश ज्यांच्याकडे अमेरिकेची ट्रेजरी बिल्स मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांनी आपलं होल्डिंग कमी करायला सुरुवात केली आहे. आणि हे कमी का केलंय? तर त्या डॉलरवरचा म्हणजेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास हा थोडा कमी कमी होताना दिसतोय. भारताने सुद्धा 2024 साली 77.5 टन सोनं खरेदी केलं आणि चीननी 22.5 टन सोनं खरेदी केलं. याचा अर्थ असा झाला की डॉलरमध्ये पैसे ठेवायच्या ऐवजी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह सोन्यामध्ये पैसे ठेवायला सुरुवात झालेली दिसते. काही घटना मी आपल्या समोर ठेवल्या, आकडेवारी आपल्या समोर ठेवली. याच्यातनं डॉलरची स्थिती किती काळ चांगली राहील याबद्दल शंका. आणि अलीकडच्या काळातली उदाहरणं द्यायची झाली तर अमेरिकेने आत्ता सुरू केलेलं जे युद्ध आहे इराणच्या विरोधातलं, याच्यामुळे आणखीनच अमेरिकेच्या बद्दल संभ्रम, धोरणांबद्दल संभ्रम, अर्थव्यवस्थेबद्दल शंका अशा निर्माण होताना आपल्याला दिसतात. आता काही पर्याय झालेत का? मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे पहिला पर्याय म्हणजे लोकांनी, देशांनी, मध्यवर्ती बँकांनी डॉलरमधल्या गुंतवणुकीला थोडीशी कमी करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते आणि त्याऐवजी सोन्यात गुंतवणूक. दुसरी एक महत्वाची गोष्ट झालेली दिसते ती म्हणजे ब्रिक्स नावाची एक संस्था अस्तित्वात आली. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि आणखीन काही देश आता त्याला जॉईन झाले. हे देश एकत्र येऊन आपापसात व्यवहार करायला सुरुवात करतायत. ते आपापसात आपल्या आपल्या चलनात व्यवहार होतील का याचा प्रयत्न करतायत. म्हणजेच ब्रिक्सचं एक स्वतंत्र चलन होईल का हा पुढचा टप्पा आहे. त्याच्या आधी आपापल्या चलनात काही व्यवहार आपण करू शकतो का याची पण चाचपणी जोरात सुरू आहे. भारताने रशियाबरोबर काही करार करून तिथून पेट्रोलियम प्रोडक्ट्स, क्रूड ऑइल हे रुपयामध्ये आयात करायला सुरुवात केली आहे. हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही सगळी घटनाक्रम बघितला तर 2024 साली घडलेली आणखीन एक घटना याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे आणि ती म्हणजे जो पेट्रो डॉलरचा करार मी 74 साली झालेला सांगितलं होतं, ज्या कराराने ओपेक कंट्रीज डॉलरमध्ये प्रोडक्ट्स विकत होते, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, तो करार 50 वर्षांचा होता आणि तो 24 साली संपला. त्यामुळे आता या ओपेक कंट्रीजना डॉलरमध्ये बिलिंग करण्याची आवश्यकता उरलेली नाही. हाही एक घटक अमेरिकेच्या डॉलरचं महत्त्व हे कमी करण्यासाठी कारणीभूत होऊ शकतं. मला असं वाटतं या सगळ्याचा विचार केला तर डॉलरवरचा आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास थोडा कमी व्हायला लागलाय. त्यामुळे डॉलरचं महत्त्व कमी होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आज अमेरिका इतकं सशक्त असं कुठलाही देश नाही, कुठली अर्थव्यवस्था नाही. त्यामुळे अमेरिकेची ताकद, चीन जरी दुसऱ्या क्रमांकाचा असला तरी सुद्धा त्याची अर्थव्यवस्था अजून 19 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे आणि अमेरिकेची 30 ट्रिलियनच्या आसपास आहे. त्यामुळे दुसरा आणि पहिला ह्याच्यातही खूप मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेच्या डॉलरला पर्यायी चलन असं अजून कुठे आलंय? असं अजून आलेलं नाही. प्रयत्न झाले, युरो होईल का असा प्रयत्न झाला पण तो यशस्वी झाला नाही. चायनाचा युआन होईल का, पण चायनावर आजही लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे पर्याय नाही हा एक भाग. आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आजही इतर देशांच्या तुलनेने खूपच सशक्त आहे हा दुसरा भाग. खाली यायला सुरुवात झाली आहे, परंतु पर्याय नसणं आणि दुसरा कोणताही देश तितका सक्षम नसणं या दोनमुळे किती काळ डॉलरची स्थिती राहील तर अजूनही बऱ्यापैकी काळ डॉलरची हीच स्थिती राहणार आहे. पण पर्यायाच्या शोधात मात्र सगळं जग लागलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज थांबूया. नमस्कार.